माझा एक जिवलग मित्र आहे, त्याच्या मुलाचा मला फोन आला आणि तो म्हणतो की सर मी एक विचारू का तुम्हाला. म्हटलं बोल काय झालं. तो म्हणत होता की सर मला असं फिलिंग येत आहे की मी खूपच मागं पडलोय, मला मागं राहिल्यासारखं वाटतंय, मला पुढे जायचंय. मी म्हटलं गुड, म्हणजे अशी फिलिंग येणं चांगलं आहे, पण नेमकं तू कोणापासून मागे पडलाय तुला असं वाटतं. तर तो म्हटलं सर मी माझ्या मित्रांपासून मागं पडलोय. कदाचित ह्या माझ्या मित्राच्या मुलासारखी कित्येकांची अवस्था असते, तुमची मुलं किंवा तुम्ही असू शकता असं की यार आपण मागं पडलोय, आपले सगळे मित्र पुढे गेले, ते दूर गेले, ते काहीतरी वेगळं करतात, ते खूप भारी येतं आणि आपण इकडे कुठेतरी मागे, आपल्याकडे या गोष्टी नाहीत त्या, असं ज्यांना ज्यांना वाटतं ना, तर त्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे. जगभर फिरा, जगभर फिरा आणि फक्त तुमच्या स्वतःसारखा अजून एक व्यक्ती शोधून आणून दाखवा. म्हणजे मी नाव घेतो डायरेक्टली की मी मलाच म्हणतो, नितीन तुझा आणि तुझ्यासारखा दुसरा नितीन शोधून आणून दाखव. तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणीच नाही. तुझ्यासारखा या जगात दुसरं कोणीच नाहीये. यू आर युनिक, फिजिकली सुद्धा. अरे तुमचं हे थांब, होतं का मॅच दुसऱ्यासोबत? युअर आय रेटिना, इज देअर एनी सिंगल पर्सन इन द वर्ल्ड की ज्याचं तुमचं मॅच होतंय रेटिना, थंब इम्प्रेशन? यू आर युनिक. आणि जर तुम्ही युनिक असाल तर तुम्ही कशाला इतरांशी कम्पेअर करता? मुळात तुम्ही जेव्हा स्वतःला इतरांशी कम्पेअर करता तेव्हा तुम्ही स्वतःचा अपमान करत असता. यू आर इन्सल्टिंग युअर सेल्फ. सो तुम्ही तुमच्या स्वतःचं कम्पॅरिझन कधीच कोणाशी करू नये. त्याला रिझन पण आहे ना. काय रिझन आहे की तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला जो मिळालेला सपोर्ट आहे, तुम्ही ज्या घरात राहता, ज्या माणसात राहता, ज्या सर्कलमध्ये राहता, ज्या एरियामध्ये राहता, त्याच एरियामध्ये तुमचे मित्र असतात का? त्यांना मिळालेलं बॅकग्राऊंड, त्यांच्या आईवडिलांचा सपोर्ट, त्यांच्या मित्रांचा सपोर्ट, त्यांच्या नातेवाईकांचा सपोर्ट, त्यांच्या शिक्षकांचा सपोर्ट एक्झॅक्टली सेम तुम्हाला मिळालेला असतो का? तर तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स असू शकता. आणि कशाला तुम्हाला तुमच्या मित्रासारखं व्हायचं असतं? कशाला तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यासारखं व्हायचं असतं? तुम्ही युनिक आहात ना. तुम्ही युनिक आहात तर मग युनिकच राहिलं पाहिजे. म्हणजे बघा, निसर्गामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर माशाला उडता येतं का? अरे नाही येते. फिश कांट फ्लाय बट ही इज गुड इन स्विमिंग, ही इज ग्रेट इन स्विमिंग. तसंच पक्षी पोहू शकतात माशासारखे? नाही, दे आर बेस्ट इन द फ्लाइंग. काही पक्षी आहेत. ओके, मग तसं माणसात पण असतं ना की तुमचा जो युनिकनेस आहे, तुमच्याकडे जे स्किल आहे ते इतरांमध्ये असू शकतं, पण तुम्ही तुमच्या कशात बेस्ट आहात ते तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे. तुम्ही ते आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जा. तुम्हाला दुसऱ्यांच्या खूप पुढे जायची गरज नाही, तर तुम्ही रोज स्वतःच्या पुढे गेलं पाहिजे. म्हणजे मी काल जो होतो ना त्याच्यापेक्षा मी आज बेस्ट पाहिजे, काल जो होतो ना त्याच्यापेक्षा मी आज बेटर पाहिजे. ओके, म्हणजे कालचं जे माझे वर्जन आहे ना, म्हणजे नितीन समजा काल वर्जन 1 आहे, तर ॲटलिस्ट टुडे माय वर्जन शुड बी 1.1, 1.2, like that one. You must be a next version of yourself every day. And for that one, okay, तुम्ही तुमच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. जगावरती, मित्रांवरती, लोकांवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू नका. हे करून तुम्ही तुमचे मित्र गमवत असता आणि मित्र गमवता तर गमवता, पण तुम्ही तुमचा सो गमवता. आणि जगातलं सगळं गेलं तरी चालेल, पण तुमचा सोय नसो तर तो तुमच्यासोबत राहिला पाहिजे. आणि म्हणून स्वतःवर प्रेम करा, कंपॅरिझन थांबवून द्या आणि हे आयुष्य एन्जॉय करा. पटतंय ना? थँक्यू.